तर हे पहा मित्र, इथे जमदाग्नी ऋषींचे आश्रम आहे. तर आता हे आश्रम इथं आलो आपण. इकडून एक छोटासा नाला वाहतो. किती सुंदर आवाज आहे बघा या नाल्याचा, असा फर्र पाण्याचा आवाज पूर्ण बघू शकता. काय बढिया व्ह्यू यार. तर आणि जंगलाच्या मध्ये इथं बघा हे आश्रम, इकडल्या बाजूला जमदाग्नी ऋषीचे मंदिर आहे. आणि खरंच किती पावन स्थान आहे बघू शकता. इकडे एक अशी विहीर आहे. इकडे एक पवित्र विहीर म्हणल्या जाते, जिथे बरेच लोक येतात. आता मला तर माहीत नाही, मी पहिलीच वेळ, मलाच वाटायला आता कमाल झाली, मी इतके दिवस इथं राहून मला कसं काय माहिती आहे. खूप प्राचीन विहीर आहे यार. हे बारो आहे, खूप प्राचीन बारो दिसतंय. हे बघू शकता. इकडे जमदाग्नीचं मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया. आणि हे जे समोरील तुम्ही मंदिर बघत आहात ना मित्र, हे जमदाग्नीचं पूर्वीचं जे आहे आश्रम होतं आणि त्यामुळे इथेच मंदिर बनवलेलं आहे. पूर्वी हे ते दगडाचं मंदिर होतं, परंतु ते आता काळाच्या ओघात पडलं आणि आता हे नवीन कन्स्ट्रक्शन आता करायचं आहे. तर अशा प्रकारे हर हर महादेव. चला मग. इथं जे आंध्रातली मावशी राहते ना, तिला आपण बोलूयात, ती काय म्हणते या मंदिराबद्दल. खूप वर्ष तिने इथे च्या पूजा केलेली आहे असं म्हटलं जाते. इथे पण घरात यज्ञ आहे बघा. जंगलाच्या बिलकुल मध्ये राहणं सोपं नाही मित्र, खरंच खूप भारी यार. एक दिवस खूप सुंदर आश्रम बघू शकता. जमदाग्नी ऋषीचे हे फोटो आहे ते. तर मित्र, हा व्हिडिओ जो आहे जमदाग्नी मंदिरचा आपण पूर्ण पाहिलं. याचं लोकेशन राहिलं होतं मी सांगायचं. तर लोकेशन सांगतो. माहूरगड हे जे नांदेड जिल्ह्यामध्ये येते. आता माहूर गडाच्या खालीच पायथ्यालाच हे जमदाग्नी ऋषीचं मंदिर आहे. इथले जागा बघू शकता, बरेच प्राचीन आहे. बरेच प्राचीन दगड इथे पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे हे मंदिर आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. इथली माहिती पण घेतली. आणि जमदाग्नीची कथा ते तर आपण तुम्हाला सांगितलेलीच आहे मी आधी, आणि याच्यानंतरही सांगेल. तर हे व्हिडिओ सध्या इथंच संपवतो. कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि चांगला वाटल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.